एकाच प्लेन मध्ये असलेले 3 असे पॉइंट की ज्याच्यातून एक स्ट्रेट लाईन काढली तर तिन्ही पॉइंट त्या लाईनवर येत नाही. अशा पॉइंट्सला नॉन कोलिनियर नैक रेषीय बिंदू नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतात. असे 3 पॉइंट्स आपण घेतले. समजा मी असा एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला आणि त्याच्यातून मी एक लाईन काढली तर ही स्ट्रेट लाईन निघाली. सो दिस 3 पॉइंट्स आर कोलिनियर. यांना काय म्हणतात? कोलिनियर पॉइंट्स. बट पण मी असं केलं, एक पॉइंट इथे घेतला, एक पॉइंट इथे घेतला आणि एक पॉइंट इथे घेतला. आता याच्यातून कोणत्याही 2 मधूनच फक्त सेगमेंट जाणार आहे. 3 मधून जाणार नाही. एक सेगमेंट काढल्यानंतर ती सेगमेंट ती सेगमेंट काढल्यानंतर तिसरा पॉइंट कुठेतरी साईडला राहणार आहे. सो दिस इज नॉन कोलिनियर पॉइंट्स. दीज आर द नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर अशा 3 पॉइंट्स असतील आणि त्याच्यातून जर तुम्ही त्याला जोडलं, 2-2 पॉइंट जोडून तयार झालेली जी डायग्राम आहे दॅट इज कॉल्ड अ ट्रायंगल. या पद्धतीने हा असा ट्रायंगल तुम्ही काढू शकता. दिस इज ट्रायंगल ABC. The 3 non-collinear points. By joining these points, we get the diagram. These points are called काय म्हणतात त्यांना? व्हर्टायसेस. काय म्हणतात त्यांना? व्हर्टायसेस किंवा व्हर्टेक्स. एक पॉइंट असेल तर व्हर्टेक्स आणि एकापेक्षा अनेक असेल तर त्याला व्हर्टायसेस म्हणतात. व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी. त्याच्यानंतर 2 व्हर्टेक्स जोडले की एक सेगमेंट तयार होते. सेगमेंटची पण डेफिनेशन अशी आहे की when 2 points are joined straightly, then that is called a segment. सेगमेंट तयार करण्यासाठी कमीत कमी 2 पॉइंट्सची गरज असते. म्हणजे 2 पॉइंट्स असले म्हणजे सेगमेंट तयार होतेच होते. Therefore AB is a segment. नंतर BC is another segment. CA is third segment. या 3 सेगमेंट आहे. पण या सिक्वेन्सचे नाव असताना कसे वाचले लक्षात घ्यावे. AB, सेगमेंट AB, सेगमेंट BC, सेगमेंट CA. मी सेगमेंटचं नाव घेताना 2 पॉइंट पासून बनते म्हणून मी 2 पॉइंट मध्ये वाचलं. AB, दिस इज अ सेगमेंट AB. मग AB, मग कुठे थांबलो मी? B वर. तर दुसरी सेगमेंटचं नाव घेताना मी जिथे थांबलो होतो पहिल्या सेगमेंटचं नाव घेताना त्याच्या पुढच्या पॉइंट पासून मी वाचलंय. AB, सेगमेंट AB, सेगमेंट BC. आता C ला थांबलो, तिसरी सेगमेंट CA. म्हणजे या सेगमेंट एका कॉमन पॉइंटला काय झालेले आहे? जॉईन झालेले आहे. दिस इज द युनियन ऑफ दॅट सेगमेंट्स. This diagram is a union of 3 segments joining to each other at 3 non-collinear points. इतकं डीप मध्ये सांगायची गरज नाही, पण हे सांगितलं तर तुम्हाला पुढचा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे म्हणून सांगतोय. These are the 3 non-collinear points and we have joining AB, BC and CA and so this is a triangle. And triangle चे आता व्हर्टेक्स आहेत 3. There are 3 vertices, point A, पॉइंट बी अँड पॉइंट सी. हे 3 काय झाले? जे व्हर्टायसेस आहे. व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी अँड व्हर्टेक्स सी. आता दुसरा पॉइंट आला याच्यामधला आता साइड्स. सेगमेंट्स जॉइनिंग द सेगमेंट दॅट प्रिपेअर्स द ट्रायंगल दॅट आर कॉल्ड साइड ऑफ द ट्रायंगल. ज्या सेगमेंटमुळे ट्रायंगल तयार झालेला आहे त्या सेगमेंट्सला साइड्स ऑफ द ट्रायंगल असं म्हणायचं. And therefore there are 3 sides. There are 3 sides. Side A, AB, side BC and side AC किंवा C. या 3 साइड झाल्या. आता काय झालं? अँगल. प्रत्येक व्हर्टेक्स जवळ एक अँगल आहे. म्हणजे अँगल A, अँगल B, अँगल C. एका व्हर्टेक्सचं नाव आहे ते अँगलचं नाव आहे. जिथे व्हर्टेक्स आहे तिथे अँगल आहे. बघा इथे व्हर्टेक्स आहे तिथे ही AB ही एक आणि CA ही दुसरी. या दोन एकाच पॉइंटला कोणत्या A पॉइंटला जुळतात म्हणून हा झाला A अँगल. या ठिकाणी AB आणि BC B पॉइंटला कॉमन जुळतात म्हणून हा झाला B अँगल. आणि AC आणि BC
त्या इथे जुळतात म्हणून हा झाला सी अँगल ए, अँगल बी, अँगल सी. याला आपण 3 अक्षरी लिहू शकतो. कसं लिहितात? ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी. आता बघा, दिस इज अ ट्रायंगल एबीसी. तर आपल्याला 3 अक्षर लिहिताना खूप प्रॉब्लेम येतो. आपण लिहून टाकतो एबीसी, बीसीए. पण कसं लिहितात? तर ज्या ठिकाणी अँगल असतो तो 3 अक्षरांमध्ये सेंटरला जो पॉइंट आहे तिथे अँगल आहे, हे लक्षात घ्या. मी म्हणतो अँगल ए बी सी. काय नाव वाचलं मी आता? इन ट्रायंगल एबीसी देअर आर 3 अँगल्स. फर्स्ट अँगल इज ए बी सी. माझा एबीसी नाव असतं तर मग कुठे आहे तो अँगल? ए ला आहे की बी ला आहे की सी ला आहे? कोणत्या पॉइंटला आहे? सेंटरच्या 2 नंबरच्या पॉइंटवर जो असेल तो तुमचा अँगल आहे. हे बघा, मी म्हटलं ए बी सी, अँगल ए बी सी. तर इथे जो मधातला पॉइंट आहे इथे अँगल आहे, म्हणजे मी हा वाचतो ए बी सी. तुम्ही म्हणसान सर हा तर ए आहे पहिला, मग तो बी सी बी ए सी वाचायला लागेल. तो कसा वाचायला लागेल? अँगल बी ए सी. हा आहे तो बी ए सी. म्हणजे अँगल कुठे असतो? तर ज्यावेळी 3 अक्षरी नाव तुम्हाला पुस्तकात प्रश्नात दिलेलं असतं त्यावेळी अँगल हा सेंटर मधला अक्षर आहे तो अँगल असतो 3 अक्षरी मध्ये. सिंगल अक्षर मध्ये तर तिथे जिथे पॉइंट आहे तोच अँगल, जे नाव आहे तेच अँगल आहे. पण तो जर याला मला 3 अक्षर लिहायचं असेल तर मी काय करेल? बी पुढे घेईल, सी मागे घेईल किंवा सी पुढे घेईल, ए मागे घेईल. म्हणजे उरलेले 3 अक्षरी नाव जर त्रिकोण हा 3च पॉइंटचा बनलेला आहे, 3 पॉइंट्सचा बनला आहे. तर जिथे अँगल आहे ते अक्षर मध्ये घ्या, उरलेले 2 अक्षर आजूबाजूला लिहा. तो क्रम तुम्ही मागे पुढे केला तर काहीही फरक पडत नाही. मी समजा या अँगलला हा ए अँगल आहे, याला मी बी ए सी वाचलं तरी हाच अँगल येतो. मी सी ए बी असं वाचलं तरी तोच अँगल येतो. समजलं? पण 3 अक्षरी अँगल वाचण्याचा फायदा असा आहे की मी जर असं म्हटलं की अँगल बी ए सी, दॅट मीन्स सेकंड नंबरच्या पॉइंटला माझा अँगल आहे, म्हणजे ए हा माझा अँगल आहे. तर मग माझे अँगल बनवण्याचे उरलेले 2 पॉइंट्स कोणते आहेत? ए बी आणि सी. मग बी आणि सी ला जर मी असं जोडलं तर हा जो तयार झालेला आहे, हा जो सेगमेंट तयार झाला, दॅट साइड इज अपोजिट टू अँगल ए. लक्षात आलं? म्हणजे 3 अक्षरी अँगल वाचला तर मला अपोजिट साइड्सचं सुद्धा पटकन माहिती पडतं. BC इज द अपोजिट साइड ऑफ अँगल ए. ए ची अपोजिट साइड BC आहे. तसंच बी ची अपोजिट साइड AC आहे. सी ची अपोजिट साइड AB. अपोजिट साइड ऑफ द अँगल, अपोजिट अँगल ऑफ द साइड. AC ची अपोजिट साइड, अपोजिट अँगल B आहे. AB चा अपोजिट अँगल C आहे. हे अपोजिट महत्वाचं आहे. त्याच्या समोरचा, समोरील अँगल, मराठीत त्याला म्हणतात समोरचा अँगल किंवा समोरची साइड. तर या ठिकाणी आपल्याला अपोजिट खूप महत्वाचं. आता आपण काल जो शिकलो त्याच्यापर्यंत पोहोचतो. आता या ठिकाणी व्हर्टेक्स समजला, अँगल समजला, साइड समजल्या, अपोजिट साइड ऑफ द अँगल, अपोजिट अँगल ऑफ द साइड समजलं. आता पुढे येऊ आपण. नेक्स्ट आहे सेवियन. सेवियन मीन्स काय? What is Sevian? Sevian is a line segment which joins the vertex of the triangle and any point on its opposite side. सेवियन कशाला म्हणतात? अशी रेषा की जी ट्रायंगलला किती हे आहे, शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स किती आहेत? 3. एका व्हर्टेक्स मधून जाते आणि त्याच्या समोरच्या बाजूने म्हणजे अपोजिट साइड मधून एखाद्या पॉइंट मधून जाते. अपोजिट साइडच्या ज्या एंड पॉइंट सोडून दुसऱ्या कुठल्या तरी पॉइंट मधून जाते. अशा रेषेला सेवियन म्हणतात. तर असे सेवियन आता मी असं जोडलं तर दिस इज अ सेवियन. ही काय आली? सेवियन. तर सेवियनला नावं आहेत. तर याच्यातला पहिला सेवियन जो आहे तो असा आहे की त्याला काल सांगितलं होता मी तो हा जो सांगितला होता हा काय म्हणतात त्याला? काय नाव सांगितलं होतं काल मी याचं? हा ए बी हा एक सेवियन आहे. दुसऱ्या प्रकारचा एक सेवियन येतो बघा, हा असा आहे की तो मी जर का इथे याचा सेंटर पॉइंट घेतला बीसीचा, बीसी याच्यामध्ये मी एक पी पॉइंट घेतला. हा पी पॉइंट असा आहे की बीपी हे अंतर आणि पीसी हे अंतर सेम आहे, म्हणजे मिड पॉइंट आहे. पी इज द मिड पॉइंट. याला काय म्हणतात? मीडियन. याला काय नाव आहे? मीडियन. काय म्हणतात त्याला? मीडियन ऑफ द ट्रायंगल. तर असे 3 मीडियन काढतात. एसीचा मिड पॉइंट काढा आणि हा एक जोडला.
हा दुसरा मीडियन आणि हा तिसरा मीडियन. Median is a Sevian. Sevian means the line segment joining the vertex and any point on the opposite side of the triangle. That is called Sevian. तीन प्रकारचे असतात. जो अल्टिट्यूड काल घेतला होता आपण, त्याला आपण नाव दिलं होतं हाईट. Altitude, that is the perpendicular drawn from the vertex to opposite side. Vertex मधून परपेंडिक्युलर काढला, तो परपेंडिक्युलर त्याच्या अपोजिट साइडवर आला, त्याला अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल असं म्हणतात. शिरोलंब मराठीत म्हणतात. अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल दॅट इज ऑल्सो कॉल्ड हाईट. दॅट इज ऑल्सो कॉल्ड हाईट ऑफ द ट्रायंगल. हा हाईट काढली आपण किंवा हा अल्टिट्यूड काढलेला आहे. अल्टिट्यूड किंवा हाईट ऑफ द ट्रायंगल. तर असे तीन हाईट येतात. 1, 2, इथे पण एक, हा एक तिसरा, असे तीन येतात. तर अशा प्रत्येक प्रकारचा सेवियन तीन प्रकारे एकाच ट्रायंगलला आपण काढू शकतो. एकाच ट्रायंगलला तीन प्रकारचे आपण असे हे काढू शकतो. तर आता हा अल्टिट्यूड आहे. तर आपण आता अल्टिट्यूड वरच विचार करतो. मी अजून एक सांगतो, तिसरा एक सेवियन सांगतो, अँगल बायसेक्टर. बायसेक्ट समजते तुम्हाला? बायसेक्शन म्हणजे काय? दोन समान भाग करणारा. आता हा अँगल आहे बी, तर याला हा समजा 60 अंश आहे, तर याच्यातून अशी रेष काढली की त्यामुळे काय झालं, हे 30 आणि इकडचे 30 झाले. याच्यातून रेष काढल्यावर एक 40 आणि एक 20 येऊ शकतो, पण तो परफेक्टली बरोबर मधातून गेला, 30-30 चे 2 केले, तर त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर. असे तीन अँगल आहेत, तीन अँगलचे तीन बायसेक्टर काढले, ते सुद्धा काय असतं, सेवियन असतं. ते समोरच्या बाजूला मिळतात, म्हणून त्यांना अँगल बायसेक्टर हे सुद्धा सेवियन आहे. सेवियनची डेफिनेशनच आहे की लाईन सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड एनी पॉइंट ऑन द अपोजिट साइड. एक मीडियन आहे, एक अँगल बायसेक्टर आणि एक अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड म्हणजे आपण त्याला हाईट म्हणतो. मग आता इथे आलो, पोहोचलो मी आता कालच्या पॉइंट पर्यंत. This is a triangle ABC and AD is the altitude of the triangle. AD is altitude of the triangle. Okay. Altitude म्हणजे height. मग आता मी या ठिकाणी एरियाचे सूत्र आलो कालच्या. एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट हे सूत्र आहे. हे आपण 5वी पासून शिकत आलेलो आहे. 4थी मध्ये माहिती आहे आपल्याला, 1/2 गुणिला पाया गुणिला उंची हे ट्रायंगलच्या एरियाचं सूत्र आहे. ट्रायंगलचा हा एरिया आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस कशाला म्हणतो? जर मी ए हा जर अल्टिट्यूड मानला, हे जर अल्टिट्यूड विचारात घेतला, तर त्याच्या अपोजिट जी साइड आहे, अपोजिट साइड जी आहे ती आहे सी, दॅट इज बेस. म्हणजे एकाला जर आपण व्हर्टेक्स मानला, तर त्याच्या समोरची अपोजिट जी साइड असते त्याला आपण त्याचा बेस म्हणायचा, आणि त्या बेसवर आपण जो अल्टिट्यूड टाकतो, जो परपेंडिक्युलर टाकतो, त्या परपेंडिक्युलरला त्याची हाईट म्हणतात. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट, दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल. मी कालही सांगितलं तुम्हाला की एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचे आता शॉर्टकट हा आहे त्याचा बेसिक फॉर्म्युला. पण आपण ट्रायंगलच्या टाइप्स नुसार वेगवेगळे काय करतो, आपण फॉर्म्युले वापरतो आपल्या कन्व्हिनियन्स नुसार. तर जनरली 5-6 फॉर्म्युले आहे. स्पेशल काटकोन त्रिकोण असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल, तर त्याच्यासाठी स्पेशल असतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये या दोन साइड ज्या आहे, या दोन साइडच एकमेकाशी काय राईट अँगल असतात. म्हणजे हा बेस घेतला तर हा हाईट आहे, हा बेस मानला तर हा हाईट आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी या सूत्राला थोडा चेंज असा करतो की हाफ इंटू इंटू प्रॉडक्ट ऑफ टू साइड्स मेकिंग राईट अँगल. राईट अँगल बनवणाऱ्या दोन साइड्सचा गुणाकार गुणिला 1/2 असा सुद्धा आपण वापरतो. म्हणजे 1/2 इंटू 1 साइड इंटू सेकंड साइड असं सुद्धा म्हणतो. आणि 90 डिग्रीच्या समोरची ही जी बाजू आहे, याला आपण काय म्हणतो, हायपोटेनस. याला म्हणतो हायपोटेनस. आता हळूहळू पुढे आपण जाणार. आता इथे न थांबता आपण थोडस त्याच्या ट्रायंगलच्या टाइप्स वर जातोय. काल एक पॉईंट दिला होता मी, टाइप्स शिकायच्या. टाइप्स काय आहे? तर ट्रायंगलच्या टाइप्स या 3 आहेत. तशा 6 म्हणू आपण. साइड वरून 3, अँगल वरून 3. पण साइड
मध्ये ज्या आहेत त्याच्यातच अँगल पण येतो, कारण ट्रायंगल मध्ये अँगल आणि साईड सोबतच असतात. त्यामुळे साईड आणि ट्रायंगल एकत्र आल्यामुळे आपण अशा 6 सेपरेटली म्हणू शकत नाही, पण अबाउट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाय द साईड अँड बाय द अँगल टाइप्स आर थ्री थ्री. नुसतं आपण अँगल नुसार जर घेतल्या, अकॉर्डिंग टू अँगल वी कॅन से दॅट दिस इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. if if the measure of angle in a triangle is 90 degree, two sides making 90 degree, then the triangle is called right angle triangle and the side opposite to right angle is called hypotenuse. या पद्धतीने एक टाइप आहे राईट अँगल ट्रायंगल. आता राईट पेक्षा लहान 90 पेक्षा कमी अँगल असेल, 90 पेक्षा कमी अँगल असतो, म्हणजे आता हा असा जर 90 आहे तर याच्यापेक्षा कमी अँगल असेल त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल, आणि याच्यापेक्षा असा असेल मोठा तर त्याला म्हणतात ऑब्ट्यूस अँगल. या ठिकाणी ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, तिन्ही अँगल जर लक्षात घ्या, राईट अँगल एकच असेल तरी सुद्धा तो राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण एक जर राईट आहे तर उरलेले अँगल हे ॲक्यूट असतात. सगळे अँगल ॲक्यूट असतील अशा टाईपचा तर हा आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आणि एक अँगल ऑब्ट्यूस असेल तर त्याला म्हणतो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. हे अँगल नुसार. साईड्स नुसार म्हटलं, तिन्ही साईड सारख्या असतील तर त्याला काय म्हणायचं, इक्विलॅटरल ट्रायंगल. AB, BC आणि AC तिन्ही 6-6 सेंटीमीटर आहे, त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. नंतर आयसोसेलेस ट्रायंगल, दोनच साईड सारख्या आहेत आणि एकही साईड सारखी नाही, त्याला म्हणतात स्कॅलेन ट्रायंगल. स्कॅलेन. तर अशा पद्धतीने ट्रायंगल्सच्या टाईप्स झाल्या. आपण त्याच्या सेवियन शिकलो, आणि आता आपण इथे व्हॉट इज अ एरिया, एरिया बद्दल काल बोललेलो मी, परत एकदा सांगतो की मी ही ही अशी एक आकृती काढली किंवा अशी एक डायग्राम काढली. या दोन्ही डायग्राम पैकी जर मी फक्त काय केलं की 4 काड्या घेतल्या आणि 4 काड्या एकमेकाला टोकांना बांधल्या किंवा 4 आसाऱ्या घेतल्या आणि त्याला वेल्डिंग करून आणलं, तर ती काय झाली, फ्रेम तयार झाली. त्या फ्रेमच्या मध्ये हात घालू शकतो मी. ती नुसती फ्रेम आहे. तर त्या ठिकाणी आहे फक्त त्याला 4 बॉर्डर आहे. हा ट्रायंग्युलर बनवला तर तो ट्रायंग्युलर बॉर्डर आहेत त्या ट्रायंगलच्या बॉर्डर आहे. त्याच्या आतमध्ये काही नाही. मी या फ्रेमवर मी कपडा चढवला तर ती फ्रेम प्लस कपडा असं मिळून काय होईल, रेक्टँग्युलर बोर्ड तयार होईल. बरोबर, रेक्टँग्युलर बोर्ड तयार होतो. ट्रायंगल वरती मी या आकाराचा जर कापड किंवा कागद चिटकवला तर तो काय झाला, हा ट्रायंग्युलर, हा रेक्टँग्युलर बोर्ड होईल, हा ट्रायंग्युलर बोर्ड होईल. हा ट्रायंग्युलर बोर्ड तयार होईल, याच्यावर मी काहीतरी लिहेल. असा असा पण बोर्ड तुम्ही बघितला असेल, असा पण बोर्ड बघितला असेल. असा बोर्ड जनरली दुकानांवर असतो किंवा मग बर्थडे विश करायसाठी अशी फ्रेम केली असते, त्याच्यावरती तो कापड चिटकवला असतो, त्याच्यावर छापून आणलेला आहे ना. तर तो आहे हा रेक्टँग्युलर बोर्ड. ट्रायंग्युलर आपण रस्त्याने जातो प्रवास करताना तेव्हा असा एक अँगल असतो, अँगलवरती असा ट्रायंगल चिटकवला असतो, त्याच्यावरती अशी लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची अशी बॉर्डर दिली असते, त्याच्या आतमध्ये असा बाण दिला असतो असा, किंवा इकडे जा, किंवा त्याच्यावरती असा हॉर्न काढला असतो असा, आणि त्याच्यावर चुकीचं चिन्ह असते म्हणजे हॉर्न वाजवू नका, किंवा मग असं काहीतरी काढलेलं असते त्याच्यावर असं असं असते की इथे पुढे स्पीड ब्रेकर आहे, इकडे काही नाला आहे, ओव्हरटेक करू नका, असे ते ट्रॅफिकचे नियम लिहिलेले ते त्रिकोणी बोर्ड असतात. बरोबर. तर या पद्धतीने ट्रायंग्युलर जे बोर्ड आहे ते पत्र्याचे बनवलेले असतात आणि त्याला फ्रेम असते मागून. दॅट इज कॉल्ड एरिया ऑफ द ट्रायंगल. म्हणजे त्याच्या बॉर्डर असते आणि बॉर्डरच्या आतमध्ये काय असते, त्याला पूर्ण स्पेस जोडलेली असते, अखंड असतं ते, तर त्याला म्हणतात एरिया. आणि नुसती जर फ्रेम जर असेल त्याच्या आतमध्ये काहीच नाही, त्याला लिहिता येईल का, नाही, ती नुसती घनगडी आहे, नुसत्या बॉर्डर आहे, त्याचा एरिया काढता येत नाही, त्याच्या आतमधला जो पत्रच नाही आहे तर त्याला आपण एरिया काढू शकत नाही. याचा मात्र एरिया काढता येतो. म्हणजे ज्यावेळी आपण एरिया हा शब्द वापरतो त्यावेळी नुसत्या 3 बॉर्डर किंवा 4 बॉर्डरचा विचार करत नसतो, तर वी हॅव टू कन्सिडर द इनसाइड ऑफ द बॉर्डर प्लस द इंटेरियर ऑफ दॅट डायग्राम किंवा फिगर. तर आता आपण एरियावर आलो. एरिया ऑफ द ट्रायंगल मीन्स इथून ते इकडचा पूर्ण भाग जो आहे हा असतो एरिया, पूर्ण भरीव भाग. दिस इज द एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी. आता मी 2 ट्रायंगल काढणार आहे. आता एक ट्रायंगल काढला हा आणि एक ट्रायंगल काढला हा.
दिसत नाहीये, खाली घेतो. हा एक ट्रायंगल काढला आणि हा एक ट्रायंगल काढला. दिस इज ट्रायंगल ABC, दिस इज ट्रायंगल PQR. दोन ट्रायंगल्स काढले. याला हा हा काढला अल्टिट्यूड AD, याचा अल्टिट्यूड काढला PS. याची हाईट आहे, ही याची हाईट आहे. मग याचं जर सूत्र काढायचं झालं मला, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू AD, बेस इंटू हाईट. हाफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ इंटू बेस काय आता QR आणि हाईट काय आहे PS. त्यांचं जर मी इथे रेशिओ घेतला, रेशिओ काल सांगितला मी तुम्हाला, रेशिओ मीन्स रेशिओ म्हणजे दोघांमधली तुलना, कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स युजिंग मल्टिपल मल्टिपल ऑफ दॅट. म्हणजे दुप्पट, डबल, दोनच्या डबल 4. एकाला 2 मार्क आहे, दुसऱ्याला 4 मार्क आहे, म्हणजे दुसरा मुलगा म्हणजे मला तुझ्यापेक्षा डबल आहे. 6 असेल तर ट्रिपल आहे, 8 असेल तर, म्हणजे अशा पद्धतीने मल्टिपल इन द मल्टिपल ऑफ गिव्हन नंबर. 2च्या डबल 4, त्याच्यात ट्रिपल 6, त्याच्यात 4 चौपट घेतले तर 8. अशा पद्धतीने चाललं तुम्ही पुढे वाढत, मल्टिप्लिकेशन करत, मल्टिपल्स इन द मल्टिपल ऑफ. आणि हे करत असताना आपण त्याला अपॉन मध्ये घेतो अशा पद्धतीने. दिस इज कॉल्ड, याला बरोबर म्हणजे दिस इज द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इक्वल्स टू, आता काय येईल, हाफ इंटू बेस इंटू हाईट अपॉन हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हाफ हाफ सारखा कट झाला, तर इथे मिळाला BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS. याला जनरलायझेशन केलं तर BC इज बेस, QR इज ऑल्सो बेस. In the same way, AD is height, PS is height. So we get the we get the new formula that the area of the ratio of areas of two triangles, ratio of areas of two triangles equals to the product of their corresponding base and height, equals to the ratio of product of their corresponding base and height. रेशिओ बरं, रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. या पद्धतीने तुम्हाला हा पहिली प्रॉपर्टी भेटली. प्रॉपर्टीचं नाव आहे, पहिला गुणधर्म आहे, त्याचं नाव आहे रेशिओ ऑफ, तेच नाव आहे रेशिओ ऑफ, जे मी आता म्हटली प्रॉपर्टी तीच आहे तशी रेशिओ ऑफ, प्रॉपर्टी ऑफ द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. मग हीच प्रॉपर्टी कशी वाचायची, तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इक्वल्स टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. आता याच्यामध्ये याला शॉर्टकट मध्ये लिहायचं तर कसं लिहिता येईल, एरियाला आपण ए म्हणतो, तर A1 अपॉन A2 इक्वल्स टू बेस म्हणजे B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. एकदम सिंपल फॉर्म्युला. A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. Here A is the area of first triangle, A2 is area of second triangle, B1 is the base of first triangle, H1 is height of first triangle. इथे B2 is base and H2 is height of second triangle. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आता समजा if there is H1 and H2 equal, दोघींची हाईट सारखी आहे, दोन ट्रायंगलची हाईट सारखी आहे, तर काय होईल, हाईट सारखी आहे, 6 आले, त्याच्याच काटून जाईल, काय B1 आपण भेटतो. म्हणजेच मग आता दुसरी आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी मिळते, द ट्रायंगल, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इक्वल्स टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. त्यांची हाईट सारखी असेल तर त्यांचे एरियाज जे आहे त्याचा रेशिओ हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस एवढा असतो, B1 अपॉन B2. A1 upon A2 equal to B1 upon B2. The ratio of
areas of two triangles with equal base equals to the ratio of their corresponding heights. म्हणजे त्यांच्या बेसेस सारखे आहे. समजा बेस याचा बीसी आणि क्यू आर सेम आहे, त्या ठिकाणी H1 आपण H2. आता जर दोन ट्रायंगलच्या हाईटही सारखे आणि बेसही सारखे मग काय होईल, तर the triangles with the areas of the triangles with the equal base and equal height equals to they are equal. त्यांच्या एरियाज कशा राहतात, सारख्या राहतात. कारण त्यांचा जो P1 आणि B2 सारखा आहे, H1 अपॉन H2 सारखा आहे. म्हणजे एक एकचा भाग गेला तर आपल्याला A1 अपॉन A2 इक्वल टू 1 अपॉन 1 म्हणजे तिरकस गुणाकार केला तर A1 इक्वल टू A2. हे कोणत्या परिस्थितीत येते, आता हे आपण उद्याच्या पिरियडला बघतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण स्टॉप करतोय. तुमचा पण वेळ झालेला आहे आणि माझा पण वेळ. रोज आपण याच इतक्याच वेळेस पिरियड घेणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ तुमचा जाणार नाही, तुमचा जास्त डाटा जाणार नाही. जास्तीत जास्त मुलांना सांगा जॉईन होत चला आणि आपला अभ्यासक्रम हळूहळू पुढे जाईल. आता ही सुरुवात होती, कालच आपण आज परत जास्त रिपीट केलं त्यामुळे कमी झालं. आणि हे समजल्यानंतर तुम्हाला जर सोडवायचं झालं तर तुम्ही 2.1.1 1.2 सोडवायला तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. काही अडचण असेल तुमच्यासाठी ग्रुप ओपन केलाय, फक्त अभ्यासाचंच विचारासाठी त्यात पोस्ट टाकायच्या, एकमेकाला बर्थडे विश करायच्या किंवा काही विचित्र पोस्ट टाकायच्या, असं काही करायचं नाही. कोरोना गेला, कोरोना आला, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारच्या गावात येणाऱ्या ज्या पोस्ट आहेत त्या आपल्या ग्रुपवर टाकायच्या नाही. ह्या टाकल्या तर तुमचा ग्रुप पुन्हा तुमच्यासाठी बंद केला जाईल. फक्त आम्हीच टाकू, तुम्ही ते पहा फक्त. पण तुमचा आमचा संवाद घडावा यासाठी मी तो ओपन केलेला आहे. तर तो ओपन असू द्या. फक्त त्याच्यासाठी एवढंच करायचं आहे की फक्त तुम्हाला अडचणी आल्या त्या त्याच्यावर प्रश्न विचारा. सर हे समजलं नाही, तर हे परत उद्या सांगा किंवा मग डायरेक्ट फोन पण करू शकता. पण त्याच्यावर जर टाकलं सर हा टॉपिक पुन्हा क्लिअर करा, हा भाग आम्हाला समजला नव्हता काल, आपण ते परत त्याची डेफिनेशन वगैरे डबल करा. तर इथे आपण पहिलं पेज जे आहे धड्याचं ते संपवलेलं आहे. 3 गोष्टी होत्या की प्रॉडक्ट त्या या ठिकाणी रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आणि त्याच्या निगडीत प्रॉपर्टी त्या सगळ्या आपण घेतल्या तिन्हीच्या तिन्ही. आता याच्यामध्ये अजून 2 गोष्टी बाकी आहे सांगायच्या. त्या सांगितल्या की हा भागच समजून 2.1 चे गणित सोडवायला सुरू होते. तर या ठिकाणी आपण आता स्टॉप करतो आहे आणि तुम्ही आता तुमच्या कामाला लागा. नाऊ एंड. कुणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर सांगा.